गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयं श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट। तर बघा, उद्या आहे 7 डिसेंबर 2024 शनिवार, म्हणजे उद्या आहे चंपाषष्ठी। तर खंडोबा महाराजांची आपल्या कुलदेवाची षडरात्र ही 2 डिसेंबर 2024 म्हणजे सोमवारी सुरू झाली होती, ज्याला आपण देवदिवाळी देखील म्हणतो। तर ती षडरात्र उद्या दिनांक 7 डिसेंबर 2024 शनिवारी पूर्ण होत आहे, याला आपण म्हणतो चंपाषष्ठी। तर उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवताची मानमंटा करायची आहे। म्हणजे जसं आपल्या कुलदेवीची नवरात्र असते तशीच आपल्या कुलदेवाची असते षडरात्र। जशी आपण नवरात्रीमध्ये आपल्या आईची सेवा करतो तशीच या षडरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाची सेवा करायची आहे। आपलं कुलदैवत आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खंडोबा महाराज। तर बघा, उद्या आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठीचं काय महत्त्व आहे, उद्याच्या दिवशी कोणता नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे, तळी कशी उचलायची आहे, उद्या काय सेवा करायची आहे, कोणत्या ग्रंथाचं वाचन श्रवण करायचं आहे, अगदी प्रत्येक प्रश्नाची प्रत्येक गोष्टीची आपण ह्या व्हिडिओ थ्रू माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल। आणि अजूनही जो कोण चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला। तर बघा, मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते, की ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते। तर मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी म्हणून चंपाषष्ठी ओळखली जाते। हे भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे। खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्हारी यासारख्या इतर नावांनी देखील ओळखले जाते, जे भगवान शिवाचे दुसरे स्वरूप आहे। तर चंपाषष्ठीचं काय महत्त्व आहे, की या दिवशी मार्तंड भगवान आणि सूर्याची विशेष पूजा केली जाते। सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार केला जातो। जसे मी तुम्हाला नेहमी सांगत असते, की ह्या षडरात्रीमध्ये किंवा नवरात्रीमध्ये किंवा विशेष दिवसालाच नाही तर आपण रोज सूर्यनारायणाला अर्घ्य दिलंच पाहिजे। तर बघा, यावेळी शिवाची देखील ध्यान केले जाते आणि शिवलिंगाची पूजा केली जाते, ज्यामध्ये दूध आणि गंगाजल अर्पण करावे लागते। देवाला चंपा फुले अर्पण करण्याची चंपाषष्ठीला परंपरा आहे। या दिवशी जमिनीवर झोपण्याचे देखील महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी केलेली पूजा आणि व्रत हे पापांचा नाश करत असते, सगळ्या समस्या दूर होतात आणि जीवनात सुख शांती समाधान प्राप्त होत असते। चंपाषष्ठीची संबंधित विविध मतप्रवाह आहे, परंतु आता आपल्याकडं जे काही परंपरा चालत आलेली आहे तशीच आपल्याला चंपाषष्ठी साजरा करायची आहे। बघा, चंपाषष्ठी निमित्ताने ह्या षडरात्रीमध्ये खंडोबा षडरात्रीमध्ये आपण मल्हार सप्तशती या ग्रंथाचं वाचन करायला हवं। आता ज्यांनी केलं त्यांनी तर अतिशय उत्तम, की मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मल्हार सप्तशती हा ग्रंथ कसा वाचायचा, कशी पाठ करायची, अगदी सगळीच माहिती मी तुम्हाला दिलेली होती। तर देखील तुम्हाला जर नसेल जमलं तर काही हरकत नाही, उद्याचा अजून एक दिवस आपल्याकडे आहे आणि उद्याच्या दिवशी तर नक्कीच तुम्ही या ग्रंथाचं पाठ नक्कीच करू शकता। अतिशय सोपा आहे आणि अतिशय सुंदर असं आहे। यात सगळ्या गोष्टींची खूप छान माहिती सांगितलेली आहे, वर्णन केलेलं आहे। मणी आणि मल्ल या राक्षसांचा शिवाने कसा संहार केलेला आहे, त्यानंतर अगदी शिवाच्या प्रत्येक पराक्रमाचं यात वर्णन केलेलं आहे। गुरुमाऊलींच्या मुखातून हे सगळं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे हा ग्रंथ आवर्जून तुम्ही वाचलाच पाहिजे। तुमच्याकडे अजून एक दिवस आहे, तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच हा ग्रंथ वाचू शकता। नाही जमलं तरीही मी सांगितलं की या व्यतिरिक्त आपण हा ग्रंथ कधी कधी वाचू शकतो। प्रत्येक रविवारी, सोमवती अमावस्येला, चैत्र पौर्णिमेला, अगदी प्रत्येक दिवशी आपण हा ग्रंथ वाचू शकतो। मी माझ्या मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे की षडरात्री व्यतिरिक्त आपण हा ग्रंथ कधी वाचू शकतो म्हणून। तर बघा, चंपाषष्ठीचा शुभ मुहूर्त आहे, षष्ठी तिथी प्रारंभ आहे 6 डिसेंबर 2024ला दुपारी 12:05 लागलेली आहे। तर षष्ठी तिथी समाप्ती 7 डिसेंबर 2024ला सकाळी 11:05 संपणार आहे। तर आपल्याला 7 डिसेंबरलाच तळी भरायची आहे। तर तळी का भरायची आहे, का तळी उचलतात, तळी उचलली म्हणजे काय, तर बघा, चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील
कुळाचा कुळाचार असतो, म्हणजे आपल्या कुळदेवाचा कुळाचार असतो. त्यामुळे घरोघरी तळी उचलताना ताम्हणामध्ये भंडारा पसरवून त्यावर 5 विड्याची पाने, म्हणजे जसं आपण आपली मोठी परात घ्यायची आहे, ताट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये खंडोबाचा टाक ठेवायचा आहे, त्याच्यानंतर 5 नागवेलीची पानं ठेवायची आहे. त्या सर्वांवरती आपल्याला उद्याचा मुख्य नैवेद्य आहे वांग्याचं भरीत, नव्या वांग्याचं भरीत, नवा लसूण, नव्या कांद्याची पात आणि बाजरीची भाकर असं आपल्याला नैवेद्य तयार करायचं आहे. ताम्हणामध्ये आपल्याला खंडोबाचा टाक ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये 5 नागवेलीची पानं ठेवायची आहे, हळद आणि खोबऱ्याचे 5 तुकडे आपल्याला त्यात ठेवायचे आहे. अशी आपल्याला पूर्ण तयारी करायची आहे. त्यानंतर 5 मुले, म्हणजे विषम संख्येमध्ये 5 मुले किंवा 3 मुले, असं 5 मुले किंवा पुरुषांना बोलावून आपल्याला ही तळी उचलायची आहे. 3 वेळा येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणून आपल्याला तळी उचलायची आहे. त्यानंतर तळी भंडारा आपल्या घराच्या 4ही दिशेला टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तळी उचलायची आहे. आता काही ठिकाणी तर वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीसोबतच आपण दही भाताचं देखील नैवेद्य दाखवू शकतो किंवा पुरणावरणाचा देखील कोणी नैवेद्य करत असतं. जशी तुमच्याकडे परंपरा आहे, जसं तुमच्याकडे दर चंपाषष्ठीला नैवेद्य करतो तुम्ही, तसा नैवेद्य केला तरी देखील चालेल. पण उद्याचा मुख्य नैवेद्य आहे खरं तर बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत. हा अतिशय महत्त्वाचा नैवेद्य आहे, हा आवर्जून आपल्या घरामध्ये करावा. तर आता सेवा काय करायची आहे, तर बघा, जसं मी सांगितलं की मल्हार सप्तशती ह्या ग्रंथाचं उद्या आपल्याला पठण करायचं आहे, श्रवण करायचं आहे. नाही जमलं तरी काही हरकत नाही. उद्या तुम्ही मात्र श्री मल्हारी मार्तंडाय नमः, श्री मल्हारी मार्तंडाय नमः या मंत्राचं नामस्मरण करायला विसरू नका. दिवसभरामध्ये चंपाषष्ठी निमित्ताने तुम्हाला दिवसभरात जितक्या जास्त वेळा होईल तेवढा जास्त वेळा या मंत्राचं नामस्मरण करा. बघा, आयुष्यात येणारं प्रत्येक अडीअडचणी, प्रत्येक संकट सुटतात. मी या ग्रंथाचा या 6 दिवसामध्ये 1 पाठ पूर्ण केला आहे आणि मला माहिती आहे की अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे. हा सगळ्यांनीच याचा पाठ केला पाहिजे. आणि ओम श्री मल्हारी मार्तंडाय नमः या मंत्राचं नामस्मरण देखील केलं पाहिजे. संध्याकाळी तुम्ही छान मल्हारी मार्तंडाची आरती करा, जी यूट्यूबलाही आहे. आणि परत जो ग्रंथ आहे मल्हार सप्तशती त्याच्या मागे देखील ही आरती दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चंपाषष्ठी साजरा करायची आहे. कुलदेवी सारखीच आपल्याला आपल्या कुलदेवाची देखील सेवा करायचं आहे. जसं आपलं कुटुंब, आपलं घर हे आईवडिलांशिवाय अधुरं आहे, अपूर्ण आहे, तसंच आपण देखील आपल्या कुळाचा, कुळदेवाचा आणि कुळदेवीचा तेवढीच मानमंडा केलेली पाहिजे, तेवढी सेवा आपल्या घरात झाली पाहिजे. आणि बघा, आपलं घर किती पवित्र राहील. घरातली प्रत्येक कामं, जे काम आपण हाती घेतलेलं आहे, प्रत्येक कामात आपल्याला यश येणार आहे. हो, संकट तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे, प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे, पण त्यासोबत सोल्युशन देखील आहे. हे आपल्याला बघण्याची ताकद आपल्याला मात्र आपली कुळदेवी आणि कुळदेवच देत असतो. आपल्या कुळाचं रक्षण करणारे आपले आई वडील, त्यांची सेवा करायला विसरू नका आणि उद्या चंपाषष्ठी साजरा करायला विसरू नका. आवडली असेल माहिती नक्की जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.